तुकाराम मुंढे यांच्या धाडसत्राचं शेतकऱ्यांमधून स्वागत होते। त्यासोबत जे दुग्धजन्य पदार्थ आहेत किंवा त्याच्यावर प्रक्रिया उद्योग करणारे जे संस्था चालक आहेत त्यांच्यामध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे। आपल्यासोबत आहेत सुनील सदाफळ, स्वतः शेतकरी आणि प्रक्रिया उद्योग जो आहे त्यांचा दुधावरती आहे। कशा पद्धतीने आपण बघतोय पनीर, खवा किंवा गावरान तूप यामध्ये भेसळीचं प्रमाण अधिक असतं आणि त्याचा परिणाम थेट तुमच्यासारख्या समजा चांगल्या उच्च दर्जाचे जे पदार्थ बनवण्यावर होतो आणि कमी दरामध्ये मिळत असताना लोक ते खरेदी करतात, पण आरोग्याची देखील त्यामध्ये आरोग्य देखील धोक्यात येतं। नक्कीच ह्या भागाला जो आपला मेन जो उद्योग होऊन बसला आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने हा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहे। सर्वात प्रथम आपण नागरिकांनी ज्या संस्थेकडे, ज्या सहकारी संस्था असतील, खाजगी संस्था असेल, आपण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घेताना ह्या नक्कीच ज्या आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने ज्या रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांना फूड अँड अन्न भेसळ प्रक्रियेचं ज्यांच्याकडे लायसन आहे, अशाच संस्थांकडून दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थ त्यांनी नक्कीच घ्यावे। कारण जे बाजारामध्ये आपण ज्याला हे म्हणतो, जे पॅक नसलेले पदार्थ, जे आपण ज्याला ब्रँडिंग केलेलं नसतं, ज्याच्यावर एक्सपायरी डेट टाकलेली नसते किंवा तपासणी केलेली नसतात, शक्यतो नागरिकांनी त्या गोष्टीकडे टाळाव्यात। कारण पूर्ण लॅबोरेटरीमध्ये, पूर्ण आपल्या प्रयोगशाळेमध्ये पूर्ण चेक करून घेतलेलेच पदार्थ नागरिकांनी जास्तीत जास्त घ्यावे, जेणेकरून ते दूध तपासल्यानंतर तो पदार्थ तयार केला जातो, त्याची गुणवत्ता ठरवली जाते आणि त्यानंतर तो बाजारात पाठवलेला जातो। आपण जे बाजारातील असे जसं मध्ये ॲनालॉग पनीरवर बी शासनाने बंदी आणली, त्यामध्ये सुद्धा आपल्या त्या आता चांगल्या पनीरला वापर वाढल्यामुळं दुधाचा, तर ते सुद्धा दूध आणखीन आपल्याकडं पनीरकडे जास्त वळाल्यामुळं जास्तीत जास्त उत्पादकांना दूध दर मिळण्याचे दिवस खरं आले पाहिजे आणि 50 ते 60 रुपये लिटर शेतकऱ्यांना दूध दर हा मिळाला पाहिजे। या दृष्टीने नागरिकांनाही मी आवाहन करीन की आपण जास्तीत जास्त जे आपले सहकारी दूध संघ असतील, खाजगी दूध संघ असतील, जे आपल्या शासनाने नियमात जे बसतात, त्यांच्याकडूनच आपण असे पदार्थ खरेदी करावेत। आणि मुंडे साहेबांनी जी कारवाई सुरू केलेली आहे याचा नक्कीच सामान्य शेतकरी जे कुटुंब आहेत, शेतकरी जो वर्ग आहे आपला दुग्धजन्य दूध उत्पादक आहे, यांना नक्कीच फायदा होईल असं मी। आता तुम्ही अनेक पदार्थ बनवतात, त्या खवा असेल, तूप असेल, त्यावर पेढा असेल, लस्सी असेल, मात्र ही जी स्पर्धा आहे भेसळयुक्त लोकांच्या सोबतची, ती कुठंतरी त्याच्यावर देखील परिणामकारक ठरते। कारण बनावट आणि भेसळयुक्त जे आहे ते सर्रासपणे विकलं जातं। बरोबर आपण जो प्रश्न केला, सर्वात महत्त्वाचं का दुधाचा खरेदी रेट आणि आपला जो आपण जो मार्केटमध्ये स्वस्त म्हणतो, ज्याला आपल्याला काहीतरी कमी भावात जो माल मिळतो, त्याला कुठल्याही प्रकारचं आपण जर बाकीचे जर चांगल्या गुणवत्तेचे ज्याला आपण नामांकित असलेले ब्रँड आहेत त्याचं जर घेतलं आणि कोणी जर स्वस्त देत असेल तर नक्कीच आपण त्याची पूर्ण तपासणी करूनच तो खरेदी एखाद्या चांगल्या लॅबमध्ये करून घ्यावी। कारण जेणेकरून जी पदार्थ त्या किमतीत तयारच होत नाही आणि त्या किमतीत तो विकला जातो, हे अत्यंत म्हणजे ज्याला कसं बी आपल्याला बुद्धीलाच पटत नाही। आता आपल्या भागामध्ये अनेकदा आपण बघितलं की जे रिजेक्टेड दूध आहे, म्हणजे जे संकलन केंद्रामध्ये घेतलं जात नाही, त्यातून पेढा आणि खव्याची निर्मिती केली जाते। आता त्यावर देखील पायबंदी, कारण मुंडेंची जी कारवाई जशी पद्धतीने सुरू आहे, मात्र त्यांचं लक्ष देखील दूध भेसळवर आणणं गरजेचं आहे, कारण शेतकऱ्यांची मागणी। हो, नक्कीच त्यावर कारवाया सुरू राहिल्या तर त्या पूर्वी कारवाया सुरू होतात, परंतु आता ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहेत याचं सातत्य नेहमी असणं गरजेचं आहे, जेणेकरून जे बी ह्या गोष्टीकडं दुधामध्ये भेसळ करणं किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये भेसळ करणं, याला कठोर कारवाई झाल्यानंतरही तिच्यात सातत्य असणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण कष्ट करून दूध तयार करणे आणि परराज्यातील सुद्धा सांगायला अडचण नाही की परराज्यातून जे आपल्याकडं काही प्रमाणात पनीर येणं किंवा तूप येणं, याचीसुद्धा जे आपण विश्वासार्हता या अन्न आणि भेसळ
यांनी तपासणी केली पाहिजे, जेणेकरून या स्पर्धेमुळं दराच्या स्पर्धेमुळं कुठंतरी माणसं या गोष्टीकडं वळतात असं एकंदरीत आजच्या झालेल्या याच्यामुळं निदर्शनास आलेलं आहे. सुट्टा माल किंवा सुट्टा पनीर जे आहे ते मार्केटमध्ये स्वस्त मिळतं म्हणून ते घेऊ नका, ब्रँडेडच माल घ्या. त्यासोबत तुकाराम मुंडे जे कारवाई करतात त्यांनी दुग्धजन्य पदार्थ असतील, दूध भेसळ असेल, याकडे आता लक्ष केंद्रित करावं अशी मागणी देखील आता जे प्रक्रिया उद्योग आहेत ते संस्थाचालक आहेत ते करत आहेत. मनोज गाळेकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.